झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। तळोद्यात बिबट्याच्या हल्ल्यात 24 तासात 2 बळी। 47 वर्षीय महिलेसह 10 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश। संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण। तळोदा तालुक्यात शनिवारी सकाळी गणेश बुधवार शिवारात 47 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासातच एका 10 वर्षीय बालिकेचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले। शनिवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ललिताबाई अशोक पाडवी या आपल्या पतीसोबत ऊसाच्या शेतात निंदणी करत होत्या। तेव्हाच शेजारील मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना फरफटत मक्याच्या शेतात ओढत घेऊन गेला। हा प्रकार त्यांच्या पतीच्या लक्षात येताच त्यांनी हातातील विळा घेऊन बिबट्याचा पाठलाग केला। बिबट्याने ललिताबाईंना तिथेच सोडून पळ काढला, मात्र ललिताबाईंच्या गळ्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेच्या धक्क्यातून बाहेर येत असतानाच रविवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सरदार नगर येथील दीपमाला नरसिंग तडवी ही 10 वर्षांची चिमुकली आपल्या मैत्रिणींसोबत मका आणण्यासाठी आजोबांच्या शेतात गेली होती। तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला। बिबट्याने तिला तब्बल 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले आणि जागीच ठार केले। ही बातमी कळताच संपूर्ण कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। 24 तासात 2 बळी गेल्याने तळोदा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बिबट्याचा वाढता उपद्रव पाहता वन विभागाने तातडीने ठोस पावले उचलावी आणि बिबटे हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे। नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वन विभागाच्या कामगिरीवर अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत। प्रतिनिधी गणेश मराठे, झेप मराठी, तळोदा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।